वॉटर सप्लाय झाली, रोड झाला 100% राहू द्या. ड्रेनेज रस्ते सगळं वॉटर सप्लाय सगळे काम आम्ही केले. आमची 4 उमेदवार बघा. लाईट काय असेल तर किरकोळ काम होतं ते करू द्या. सांगा सगळ्याला चिखला बदलतो आम्हीच होत्या. आता चांगल्याला आता आमच्या मागे आशीर्वाद राहू द्या. तिला विटा कोकाटे जी सदाशिवपुरी तुमचा आशीर्वाद मुलगा आहे यमुनाबाई मीनाताई वाघ, सदाशिव पुरी, हे माझा मुलगा श्रीराम कोकाटे. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. तुम्ही या इथे. इकडे इथे मामा. मामा इकडे आहे, मामा. मामाला इकडे बघा, घ्या की मामाला. चला, गणेशराव. आशीर्वाद राहू दे. प्रभाग क्रमांक 3 सांगवी या प्रभागामध्ये भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अ मध्ये सरिता उमेश पवळे, सदाशिव शंकर पुरी, क मध्ये मारुती मीना वाघ आणि ड मध्ये श्रीराम दत्ता कोकाटे. कारण या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून 30 वर्षापासून आम्ही या प्रभागावर विशेष लक्ष देऊन वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज सारखा मोठा प्रकल्प आणून ड्रेनेज लाईन केली, बीओसीपी मधून घरकुल योजना आणली आणि माझ्यानंतर बी महाराजाची आई नगरसेविका होती, उमेश पवळे नगरसेवक होते. या दोघांनी बी विकासाची गंगा अशीच चालू ठेवली आणि आम्ही विकासाच्या नावावर मत मागतो. माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर आम्ही सर्व उमेदवार एकदम जनतेच्या घरोघर जाऊन हात जोडून आम्ही प्रचार चालू आहे आणि जनतेचा आम्हाला भरपूर पाठिंबा आहे आणि जनता मायबापाने आतापर्यंत आमच्या पाठीमागे राहिले. भविष्यातही आम्हाला मतदान रूपी असा आशीर्वाद द्यावा आणि उर्वरित राहिलेला विकास करून घ्यावा. या प्रभागासाठी सांगवी प्रभाग बाकीच्या 20 प्रभागापेक्षा नंबर 1चा प्रभाग करण्यात येईल. कारण तुम्ही बघितलं असेल आपल्या प्रभागामध्ये विमानतळ आहे, विमानतळाला लागून एक मॉर्निंग वॉकचा जॉगिंग ट्रॅक आहे. सकाळी इतका सुंदर चव्हाण साहेबांनी बनवलं. चव्हाण साहेबाच्या संकल्पेतून सुंदर नांदेड घडत आहे. त्यासाठी सांगवी पण त्याच्यामध्ये पाठीमागे राहणार नाही. नक्कीच सांगवी व सांगवीचा परिसर, सांगवी, गोपाळनगर, अंबानगर, त्रिरत्ननगर, गौतम नगर व पांडुरंग नगर हे सर्व इतर सर्व नगर सर्व जर आमच्या एकदम 100% पाठीमागे आहेत. नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला विजय मिरवणूक काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वाद लोकांच्या